नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. संजय सुखधान यांच्यावर खोटा गुन्हा, नेवासात सर्वपक्षीयांचा संताप, पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे नेते संजय सुखधान यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ नेवासा येथे सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला. नेवासा पंचायत समिती येथून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत नेवासा पोलीस स्टेशनवर धडकला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नेवासा तहसीलदार संजय बिरादार तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. संबंधित प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान नेवासा नगर पंचायतचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी दिनांक 13 एप्रिल रोजी नेवासा येथील गणपती चौकात गोळीबार केल्याचा आरोप करत संजय सुखधान यांच्या विरोधात नगर येथील तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याला खोटा असल्याचा दावा करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व नेवासा पंचायत समितीच्या उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले, भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक राजेंद्र काळे, धनंजय काळे, आम आदमी पार्टीचे राजेंद्र आघाव, भाजप नगरसेवक निरंजन डहाळे, सतीश चक्रनारायण, प्रमोद चक्रनारायण, जयदीप जामदार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या व अपडेट बातम्यांसाठी पाहत रहा केएनएच न्यूज 24. नेवासा पंचायत समिती नगरपंचायतमध्ये गेलो आणि त्यानंतर आम्ही चर्चाही केली. चर्चा केली तर इतके उद्धटवाणी बोलायला लागले. त्या दिवशी PSI सुद्धा आमच्याबरोबर होते. माझे मिस्टर संजय सुखधान देखील तिथं बसलेले होते. त्यांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना कोणी विचारायचंच नाही ते काय करताय बा. म्हणजे त्यांना हिशोब विचारला किंवा त्यांना ते आवक जावक ते आपण जे येतो जातो जे लिहितो ते विचारलं, ते सुद्धा आम्हाला दाखवलं नाही त्यांनी. आणि इतकं म्हणजे फुगीरपणा कसा म्हणतात त्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे. संजय सुखधान यांनी माझ्या पतीने त्यांना विचारलं की तुम्ही हे काय म्हणतात पाणी पुरवठ्याचं बिल दाखवा आम्हाला, तुम्ही कुठं कुठं खर्च केला बा एवढा. 40 लाख वरतून टाक्या पाडल्या त्याचीही तुम्ही आम्हाला माहिती द्या. 40 लाख झेरॉक्स तुम्ही एवढे काढले 8 लाखाचे, याची आम्हाला तुम्ही माहिती द्या. जर सामान्य नागरिक पाठपुरवठा करतो त्याचे ते प्रतिउत्तरही देत नाहीत. आणि मग आमच्यासारख्या लोकांना ते हे देत नाही, उत्तर देत नाही, तर सामान्य नागरिकांना ते काय उत्तर देऊ शकतात. केला तर गोळीबार वगैरे केला आणि हे केलं तर हे सर्व नेवासकरांना माहिती आहे की हे किती त्यांनी खोटं बोललेले. आणि याचा अर्थ हा मनगडत बनाव रचलेला आहे. याच्या मागचं कारण काय की संजय सुखधान यांना कसं आटवायचं आणि त्यांना आटवायचं कारण काय हे सर्व नेवासकरांनी समजून घेतलं पाहिजे. की मागील 2-3 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो काही पैशाचा भ्रष्टाचार सुरुवात झाली, हे जे 50-60 लाख रुपये आहे हे फक्त पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या मधले आहे. त्याच्यानंतर त्याच्या वेगळे कचऱ्याचा विषय आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनचा विषय आहे, इतर बी अनेक कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बी त्याच्यामध्ये उल्लेख आहे. असे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण मागील 3 वर्षामध्ये उघडकीस येणार होते. पहिलंच पाणी पुरवठ्यामध्येच 50-60 लाखाचं गबाड सापडलं, ते देखील उघडकीस आल्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकली.